मित्रांनो, महाराष्ट्र BBA किंवा BCA CETच्या विद्यार्थ्यांसाठी आपण जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सची ही एक सिरीज सुरू करत आहोत. या सिरीजमध्ये आपण गेल्या एका वर्षातील महत्त्वाचे करंट अफेअर्स डिस्कस करणार आहोत. त्यावरती आधारित MCQs आणि त्याचं सोल्युशन्स आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स या सेक्शनमधून तुम्हाला परीक्षेमध्ये 20 मार्कांचे क्वेश्चन विचारले जातात आणि जर तुम्ही ही सिरीज फॉलो केली तर तुमची 20 मार्कांची तयारी याच सिरीज मधून पूर्ण होणार आहे. मित्रांनो, BBA CET BCA CETच्या विद्यार्थ्यांसाठी असणारी जी लाईव्ह बॅच आहे ती ग्लोबल ऑनलाईन क्लासेसमध्ये सुरू करण्यात आली आहे. तर 2 महिन्यांचा क्रॅश कोर्स असणार आहे. या क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील. डेली लाईव्ह क्लासेस आणि रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्सच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण सिलेबस परीक्षेपूर्वी कव्हर केला जाईल. परीक्षा झाल्यानंतर सुद्धा अगदी ऍडमिशन पर्यंत तुम्हाला इथे गाईड केलं जाईल. तसेच या परीक्षेची परिपूर्ण तयारी होण्यासाठी 2000 पेक्षा अधिक MCQ आणि मॉक टेस्ट सुद्धा या बॅच मध्ये तुम्हाला मिळणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही आजच व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोर वरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ऍप मध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर लवकरात लवकर या कोर्सला जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी अगदी आत्तापासूनच सुरू करा. प्रश्न आहे, द ओपन एकरेज लायसन्स पॉलिसी वॉज इंट्रोड्यूस्ड ॲज अ पार्ट ऑफ अ विच ब्रॉडर पॉलिसी फ्रेमवर्क. ओपन एकरेज लायसन्सिंग पॉलिसी कोणत्या व्यापक धोरणाचा भाग म्हणून सुरू करण्यात आली? ऑप्शन्स आहेत नॅशनल मिनरल पॉलिसी, राष्ट्रीय खनिज धोरण, हायड्रोकार्बन एक्सप्लोरेशन अँड लायसन्सिंग पॉलिसी, नॅशनल एनर्जी पॉलिसी, राष्ट्रीय ऊर्जा धोरण आणि नॅशनल ऑफशोर पॉलिसी, राष्ट्रीय सागरी धोरण. तर ओपन एकरेज लायसन्सिंग पॉलिसी भारत सरकारने हायड्रोकार्बन एक्सप्लोरेशन अँड लायसन्सिंग पॉलिसी अंतर्गत सुरू केली. याने 18 वर्ष चाललेल्या न्यू एक्सप्लोरेशन अँड लायसन्सिंग पॉलिसीची जागा घेतली. या धोरणाअंतर्गत कंपन्या स्वतः ब्लॉक्स निवडून अन्वेषण करण्याची मुभा आहे. तसेच नॅशनल डेटा रिपॉझिटरी मधील सिस्मिक डेटाचा वापर करण्यात येतो. So OALP was introduced under HELP and replaced NELP after 18 years. It allows companies to select oil and gas blocks independently without waiting for the government binding rounds. Companies can access seismic data from the National Data Repository. So the correct answer आहे हायड्रोकार्बन एक्सप्लोरेशन लायसन्सिंग पॉलिसी, ऑप्शन बी. पुढचा प्रश्न आहे, वेअर वॉज इंडियाज फर्स्ट भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर इनॉग्रेटेड? भारतातील पहिले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर कुठे सुरू करण्यात आले? ऑप्शन्स आहेत मुंबई, चेन्नई, हैदराबाद आणि बेंगलुरू. हे केंद्र तळोजा, नवी मुंबई येथे सुरू करण्यात आले. महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलने ते स्थापन केले. याचा उद्देश कायद्याचे शिक्षण आणि न्यायालयीन सराव यामधील दरी कमी करणे आहे. सो द सेंटर वॉज इनॉग्रेटेड ॲट तळोजा, नवी मुंबई बाय द महाराष्ट्र अँड गोवा बार काउन्सिल. इट एम्स टू ब्रिज द गॅप बिटवीन लीगल एज्युकेशन अँड कोर्टरूम प्रॅक्टिस अँड इम्प्रूव्ह प्रोफेशनल स्टँडर्ड्स. सो द करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, मुंबई. What is the primary objective of the Mahatma Gandhi Gram Swaraj Initiative announced in Union Budget 2026-27? केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या महात्मा गांधी ग्राम स्वराज उपक्रमाचा मुख्य उद्देश काय आहे? ऑप्शन्स आहेत एक्सप्लोरेशन ऑफ MSME क्रेडिट इन अर्बन एरियाज, शहरी भागातील MSME कर्ज विस्तार, प्रमोशन ऑफ डिजिटल स्टार्टअप इन रुरल इंडिया, ग्रामीण भागात डिजिटल स्टार्टअप्सला प्रोत्साहन, मॉडर्नायझेशन ऑफ अ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज, अन्न प्रक्रिया उद्योगांचे आधुनिकीकरण, स्ट्रेंथनिंग खादी हँडलूम्स अँड हँडीक्राफ्ट्स. तर युनियन बजेट 2026-27 मध्ये MGGSI जाहीर करण्यात आला. याचा उद्देश खादी, हातमाग आणि हस्तकला क्षेत्र मजबूत करणे आहे. यामुळे कारागीर, विणकर आणि ODOP लाभार्थ्यांना बाजारपेठा उपलब्ध होतील. So MGGSI was announced in Union Budget 2026-27 to strengthen Khadi, handloom and handicraft sector. It aims to improve branding, global access and sustainable livelihood for artisans. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, स्ट्रेंथनिंग खादी, हँडलूम अँड हँडीक्राफ्ट, खादी, हातमाग, हस्तकला, बळकटीकरण. पुढचा प्रश्न आहे, ज्ञान भारतम मिशन इज अ फ्लॅगशिप इनिशिएटिव्ह ऑफ अ विच मिनिस्ट्री? ज्ञान भारतम मिशन
कोणत्या मंत्रालयाचा प्रमुख उपक्रम आहे? ऑप्शन्स आहेत मिनिस्ट्री ऑफ कल्चर, संस्कृती मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, शिक्षण मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ टुरिझम, पर्यटन मंत्रालय आणि मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय. ज्ञान भारत मिशन युनियन बजेट 2025-26 मध्ये जाहीर झाले. 2025 ते 2031 कालावधीसाठी 491.66 कोटी मंजूर करण्यात आले. 7.5 लाखाहून अधिक हस्तलिखितांचे डिजिटायझेशन झाले असून 1.29 लाख पोर्टलवरती उपलब्ध आहेत. So the Gyan Bharatam was announced in Union Budget 2025-26 by the Ministry of Culture. Rupees 491.66 crore was approved for 2025 to 2031. Over 7.5 lakh manuscripts have been digitized and 1.29 lakhs are available online. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मिनिस्ट्री ऑफ कल्चर, संस्कृती मंत्रालय, ऑप्शन ए. The Govardhan scheme is an integral component of which government mission? गोवर्धन योजना कोणत्या शासकीय मिशनचा अविभाज्य भाग आहे? ऑप्शन्स आहेत नॅशनल बायोगॅस मिशन, राष्ट्रीय बायोगॅस मिशन, नॅशनल रूरल लाईव्हलीहुड मिशन, राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन, नॅशनल ॲग्रो फॉरेस्ट्री मिशन, राष्ट्रीय कृषी वनीकरण मिशन. तर गोवर्धन योजना 2018 मध्ये स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत सुरू झाली. ही योजना जैविक कचऱ्याचे बायोगॅस व बायोस्लरी मध्ये रूपांतर करण्यावरती आधारित आहे. 27 जानेवारी 2026 पर्यंत CBG प्रकल्पाची माहिती गोवर्धन पोर्टलवरती उपलब्ध आहे. सो गोवर्धन वॉज लॉन्च्ड इन 2018 अंडर स्वच्छ भारत मिशन ग्रामीण. It focused on converting biodegradable waste into biogas and bioslurry. As of 27 January 2026, project details are available on the Govardhan portal. So the correct answer, option D, Swachh Bharat Mission Gramin. पुढचा प्रश्न आहे which institution developed a solar powered energy storage device that can capture and store energy in a single unit? एकाच युनिटमध्ये ऊर्जा संकलन व साठवण करणारे सौर ऊर्जेवरती आधारित उपक्रम कोणत्या संस्थेने विकसित केले? ऑप्शन्स आहेत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलुरू, भारतीय विज्ञान संस्था, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर मुंबई, भाभा अणुसंशोधन केंद्र, सेंटर ऑफ नॅनो अँड सॉफ्ट मॅटर सायन्स बेंगलुरू आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी भारतीय तंत्रज्ञान संस्था दिल्ली. तर CNSMS बेंगलुरू म्हणजेच सेंटर फॉर नॅनो अँड सॉफ्ट मॅटर सायन्स बेंगलुरू येथील शास्त्रज्ञांनी फोटो रिचार्जेबल सुपर कॅपॅसिटर विकसित केला आहे. हे उपक्रम ऊर्जा निर्मिती व साठवण एकाच युनिटमध्ये करते. त्यामुळे खर्च, ऊर्जा हानी व प्रणालीची गुंतागुंत कमी होते. हे पोर्टल वेअरेबल व ऑफ ग्रिड वापरासाठी उपयुक्त आहे. सो सायंटिस्ट ॲट सेंटर फॉर नॅनो अँड सॉफ्ट मॅटर सायन्स बेंगलुरू अंडर DST डेव्हलप्ड अ photo rechargeable supercapacitor that integrates energy harvesting and storage in a single unit. It reduced cost, energy loss and system complexity and supports portable and off-grid applications. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, सेंटर फॉर नॅनो अँड सॉफ्ट मॅटर सायन्स, CNSMS बेंगलुरू. The Samriddh program is a flagship initiative of which ministry? समृद्ध कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाचा प्रमुख उपक्रम आहे? ऑप्शन्स आहेत मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, वित्त मंत्रालय. तर समृद्ध हा MEITYचा मुख्य कार्यक्रम आहे. 3 वर्षात 300 IT आधारित स्टार्टअप्सना सहाय्य दिले आहे आणि प्रत्येक गटात 5 ते 10 स्टार्टअप्सचा समावेश असतो. सो समृद्ध इज अ फ्लॅगशिप इनिशिएटिव्ह ऑफ मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी to support and scale IT-based startups. It aims to assist 300 technology startups over 3 years, which with each cohort comprising 5 to 10 startups. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय. Which country is the host of 25th Winter Olympic Games 2026? 2026 मधील 25वे हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धांचे यजमान राष्ट्र कोणते आहे? ऑप्शन्स आहेत इटली, स्पेन, फ्रान्स आणि जर्मनी.
तर 2026 चे हिवाळी ऑलिम्पिक मिलानो कॉर्टिना 2026 या नावाने ओळखले जातात. हे 25वे हिवाळी ऑलिम्पिक आहेत. स्पर्धा मिलान व कॉर्टिना द ॲपेझो येथे होणार आहे. इटली चौथ्यांदा ऑलिम्पिकचे आयोजन करीत आहेत. अधिकृत ब्रीदवाक्य आहे इट्स युअर वाइब. So the 25th Winter Olympic Games 2026 officially called Milano Cortina 2026 and it will be hosted by Italy. Event will be held in Milan, Cortina di Ampezzo. It marks Italy's fourth time hosting the Olympics. The official motto is it's your vibe. So the correct answer आहे ऑप्शन ए इटली. पुढचा प्रश्न आहे ब्लॅक स्वान समिट इंडिया वॉज ऑर्गनाइज्ड बाय विच स्टेट गव्हर्नमेंट अंडर भारत नेत्र इनिशिएटिव्ह. भारत नेत्र उपक्रमाअंतर्गत ब्लॅक स्वान समिट इंडिया कोणत्या राज्य सरकारने आयोजित केले? ऑप्शन्स आहेत कर्नाटका, महाराष्ट्र, गुजरात आणि ओडिशा. तर ब्लॅक स्वान समिट इंडिया भुवनेश्वर येथे ओडिशा सरकारने आयोजित केली. हा 2 दिवसांचा कार्यक्रम असून AI, फिनटेक आणि इन्शुरटेक क्षेत्राला प्रोत्साहन देणे हा उद्देश आहे. जवळपास 100 वक्ते 5 खंडातून यामध्ये सहभागी झाले आहेत. सो द समिट वॉज ऑर्गनाइज्ड बाय ओडिशा गव्हर्नमेंट इन भुवनेश्वर अंडर द भारत नेत्रा इनिशिएटिव्ह. It aims to position Odisha as a hub for AI, fintech and insurtech with nearly 100 speakers from 5 continents participating. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ओडिशा. पुढचा प्रश्न आहे विच अथॉरिटी रिलीज्ड इंडियाज फर्स्ट कॉम्प्रिहेन्सिव्ह स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर फॉर हँडलिंग मास फेटलिटी इन्सिडेंट्स. मोठ्या प्रमाणातील मृत्यू घटनांच्या व्यवस्थापनासाठी भारताचा पहिला सर्वसमावेशक SOP कोणत्या प्राधिकरणाने प्रसिद्ध केला? ऑप्शन्स आहेत नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल NDRF, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण NDMA, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, केंद्रीय अन्वेषण विभाग CBI. तर 2025 मधील मोठ्या आपत्तींच्या पार्श्वभूमीवरती NDMA ने नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट गाईडलाईन ऑन कॉम्प्रिहेन्सिव्ह डिझास्टर व्हिक्टिम आयडेंटिफिकेशन अँड मॅनेजमेंट प्रसिद्ध केले. हे भारतातील मोठ्या प्रमाणातील मृत्यू घटनांच्या साठी पहिले सर्वसमावेशक SOP आहे. यामध्ये ओळख, नोंदणी व सन्मानपूर्वक हाताळणी मानक प्रक्रिया निश्चित केली आहे. So following major disaster in 2025, NDMA released India's first comprehensive SOP titled National Disaster Management Guideline on Comprehensive Disaster Victim Identification and Management. It standardizes identification, documentation and dignified handling of victims during a mass fatality incident. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण. द नॅशनल बायोडायव्हर्सिटी अथॉरिटी NBA फंक्शन्स अंडर विच मिनिस्ट्री. राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते? ऑप्शन्स आहेत मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर्स वेलफेअर, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ आयुष मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज, पर्यावरण वन व हवामान बदल मंत्रालय. तर राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण हे पर्यावरण वन व विभाग बदल मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते. NBA ने लागवड केलेल्या औषधी वनस्पतींसाठी सर्टिफिकेट्स ऑफ ओरिजिन देण्यासाठी डिजिटल पोर्टल सुरू केले आहे. यामध्ये ॲक्सेस आणि बेनिफिट शेअरिंग सवलती व एंड टू एंड सिंगल विंडो ऑनलाईन प्रणाली उपलब्ध आहे. So the National Biodiversity Authority functions under the Ministry of Environment, Forest and Climate Change. It launched a digital portal to issue certificate of origin for cultivated medicinal plant and provides end-to-end online ABS exemption through a single window system. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज, पर्यावरण वन व हवामान बदल मंत्रालय, ऑप्शन डी. The Copra Medium Irrigation Project is proposed in the core area of which Tiger Reserve. कोपरा मध्यम सिंचन प्रकल्प कोणत्या व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य क्षेत्रात प्रस्तावित आहे? ऑप्शन्स आहेत पन्ना टायगर रिझर्व, पन्ना व्याघ्र प्रकल्प, कान्हा टायगर रिझर्व, कान्हा व्याघ्र प्रकल्प, वीरगंगा दुर्गावती टायगर रिझर्व,
वीरगंगा दुर्गावती व्याघ्र प्रकल्प आणि सातपुडा व्याघ्र प्रकल्प, सातपुडा टायगर रिझर्व्ह. तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय वन्यजीवन मंडळाच्या स्थायी समितीने सुमारे 272 हेक्टर वनजमीन वळविण्यास शिफारस केली आहे. हा प्रकल्प मध्य प्रदेशातील वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य क्षेत्रात आहे. या व्याघ्र प्रकल्पात नौरादेही व दुर्गावती वन्यजीव अभयारण्यांचा समावेश असून तो नर्मदा व यमुना नदी खोऱ्यात आहे. The Standing Committee of the National Board for Wildlife recommended divergence of about 272 hectares of a forest land for the Copra Medium Irrigation Project. It lies in the core area of a Veerganga Durgavati Tiger Reserve in Madhya Pradesh, covering Naurandehi and Durgavati wildlife sanctuaries across the Narmada and Yamuna basin. So the correct answer, Virangana Durgavati व्याघ्र प्रकल्प, ऑप्शन सी. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज लायरोथेमिस केरलान्सिस? लायरोथेमिस केरलान्सिस म्हणजे काय? ऑप्शन्स आहेत, अ न्यू स्पेसिस ऑफ अ ड्रॅगन फ्लाय, अ न्यू स्पेसिस ऑफ अ फिश, इन्व्हेसिव्ह वीड अँड ट्रेडिशनल मेडिसिन. ड्रॅगन फ्लायची नवीन प्रजाती, माशाची नवीन प्रजाती, आक्रमक तण आणि पारंपरिक औषध. तर लायरोथेमिस केरलान्सिस ही केरळच्या किनारी भागात आढळलेली ड्रॅगन फ्लायची नवीन प्रजाती आहे. तिला स्लेंडर बॉम्बार्डियर असेही म्हणतात. ती लायरोथेमिस वंशातील असून लायरोथेमिस ॲसिगास्ट्रा पासून वेगळी प्रजाती म्हणून ओळखली गेली. सो द लायरोथेमिस केरलेन्सिस इज अ न्यूली आयडेंटिफाईड ड्रॅगन फ्लाय स्पेसीज फ्रॉम द कोस्टल regions of Kerala, commonly called the slender bombardier. It belongs to genus Lyrothemis and was distinguished from Lyrothemis asigastra. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, न्यू स्पेसीज ऑफ अ ड्रॅगन फ्लाय, ड्रॅगन फ्लायची नवीन प्रजाती. पुढचा प्रश्न आहे, विच बँक बिकम द फर्स्ट कस्टोडियन इन इंडिया टू इश्यू अ फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर लायसन्स ड्युरिंग एंटायरली इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर्स? पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरीद्वारे फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर परवाना जारी करणारी भारतातील पहिली कस्टोडियन बँक कोणती? तर कोटक महिंद्रा बँक ही पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरीद्वारे FPI परवाना जारी करणारी पहिली कस्टोडियन बँक ठरली. जानेवारी 2026 मध्ये सेबीने एकसंध डिजिटल वर्कफ्लो लागू केल्यानंतर हा उपक्रम राबवण्यात आला. 2 FPI परवाने पूर्णपणे डिजिटल पद्धतीने जारी करण्यात आले. So Kotak Mahindra Bank became the first custodian in India to issue FPI license entirely through electronic signature following SEBI's unified digital workflow operationalized in January 2026. The bank issued 2 fully digital FPI licenses, making a major step in a digital onboarding. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कोटक महिंद्रा बँक, ऑप्शन डी. पुढचा प्रश्न आहे, सह्याद्री टायगर रिझर्व्ह इज लोकेटेड इन विच स्टेट? सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात स्थित आहे? ऑप्शन्स आहेत, ओडिशा, महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरला. तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वत रांगामध्ये महाराष्ट्रात स्थित आहे. तो पश्चिम घाटातील सर्वात उत्तरेकडील व्याघ्र अधिवास आहे. हा पश्चिम महाराष्ट्रातील पहिला व राज्यातील चौथा व्याघ्र प्रकल्प आहे. So the Sahyadri Tiger Reserve is located in the Sahyadri ranges of the Western Ghats in Maharashtra. It is the northmost tiger habitat in the Western Ghats, the first tiger reserve of Western Maharashtra and the fourth in the state. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, महाराष्ट्र. पुढचा प्रश्न आहे, HbA1c test is commonly used in India for diagnosis of a which disease? HbA1c चाचणी भारतात प्रामुख्याने कोणत्या आजाराच्या निदानासाठी वापरली जाते? ऑप्शन्स आहेत, टाईप 2 डायबिटीज, डेंग्यू, ट्युबरक्युलोसिस आणि डी कॉलरा. तर HbA1c चाचणी मागील 2 ते 3 महिन्यातील सरासरी रक्तातील साखरेचे प्रमाण दर्शवते. ही चाचणी लाल रक्तपेशीतील हिमोग्लोबिनला चिकटलेल्या ग्लुकोजची टक्केवारी मोजते. RBCचे आयुष्य सुमारे 3 महिने असते. उच्च HbA1c मूल्य म्हणजे दीर्घकालीन उच्च रक्तशर्करा, ज्यामुळे मधुमेहाचे निदान होते. सो HbA1c glycated hemoglobin measures the average blood sugar level over the past 2 to 3 months. It indicates the percentage of a hemoglobin coated with the glucose in RBCs which live for about 3 months. A high HbA1c value indicates long-term high blood sugar and type 2 diabetes. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, टाईप 2 डायबिटीज, टाईप 2 मधुमेह.
Which country launched I Live Connect, the world's first doctor-led artificial intelligence healthcare ecosystem? जगातील पहिली डॉक्टर नेतृत्वाखालील AI आरोग्य सेवा प्रणाली आय लिव्ह कनेक्ट कोणत्या देशाने सुरू केली? ऑप्शन्स आहेत इंडिया, फ्रान्स, मलेशिया आणि सिंगापूर. तर भारताने आय लिव्ह कनेक्ट ही डॉक्टर नेतृत्वाखालील AI आधारित आरोग्य प्रणाली सुरू केली. ही प्रणाली घरबसल्या दीर्घकालीन आजार व रुग्णालयानंतरची निगा यासाठी आहे. यात ECG, हृदयगती, श्वसन, SpO2, तापमान, रक्तदाब, झोप व क्रियाशीलता यांचे रिअल टाइम निरीक्षण करते. डेटा 24/7 वैद्यकीय कमांड सेंटरला पाठवला जातो. सो इंडिया लॉन्च्ड I Live Connect, the world's first doctor-led AI healthcare ecosystem for continuous home-based monitoring. It tracks ECG, heart rate, respiration, SpO2, temperature, blood pressure, sleep and activity with real-time data sent to a 24/7 medical command center. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, इंडिया, भारत. पुढचा प्रश्न आहे कोया कृषी कुंभ फेस्टिवल इज मेनली सेलिब्रेटेड इन विच स्टेट? कोया कृषी कुंभ महोत्सव मुख्यतः कोणत्या राज्यात साजरा केला जातो? ऑप्शन्स आहेत महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश. तर कोया कृषी कुंभ महोत्सव गडचिरोली, महाराष्ट्र येथे आयोजित केला जातो. या महोत्सवात 1111 किलो नाचणी पायस तयार करून विक्रम नोंदवला गेला. हे 5 दिवसांचं कृषी प्रदर्शन असून आदिवासी शेतकऱ्यांना सशक्त करण्यासाठी आयोजित केले जाते. सो कोया कृषी कुंभ इज हेल्ड इन गडचिरोली, महाराष्ट्र. अ रेकॉर्ड वॉज क्रिएटेड बाय प्रिपेरिंग 1111 kg of a finger millet pudding. It is a 5-day agricultural exposition aimed at empowering tribal farmers. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, महाराष्ट्र. पुढचा प्रश्न आहे द वोकल फॉर अ लोकल इनिशिएटिव्ह वॉज लॉन्च्ड बाय विच ऑर्गनायझेशन? वोकल फॉर लोकल उपक्रम कोणत्या संस्थेने सुरू केला? ऑप्शन्स आहेत नीती आयोग, मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट, महिला व बाल विकास मंत्रालय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि कॅपॅसिटी बिल्डिंग कमिशन, क्षमता निर्माण आयोग. तर वोकल फॉर लोकल उपक्रम नीती आयोगाने ॲस्पिरेशनल ब्लॉक्स प्रोग्राम अंतर्गत सुरू केला. याचा उद्देश स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देणे, स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत करणे व आत्मनिर्भर भारताला चालना देणे हा आहे. So the Vocal for a Local initiative was launched by Niti Aayog under Aspirational Blocks program to promote indigenous products, strengthen local economics and support आत्मनिर्भर भारत. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नीती आयोग, ऑप्शन ए. पुढचा प्रश्न आहे विच स्टेट इज द होस्ट ऑफ अ नॅशनल माउंटेन बाईक सायकलिंग चॅम्पियनशिप 2026? राष्ट्रीय माउंटेन बाईक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा 2026 चे आयोजन कोणत्या राज्यात होणार आहे? ऑप्शन्स आहेत सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश. तर 22वी वरिष्ठ, कनिष्ठ व उपकनिष्ठ राष्ट्रीय माउंटेन बाईक सायकलिंग स्पर्धा 12 ते 15 फेब्रुवारी दरम्यान रोईंग, अरुणाचल प्रदेश येथे झाली. ही स्पर्धा सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या आधिपत्याखाली आयोजित केली जाते. So the 22nd Senior, Junior and Sub-Junior National Mountain Bike Cycling Championship was held at Roing, Arunachal Pradesh from 12 to 15th February 2026 under the Cycling Federation of India. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश, ऑप्शन बी. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते फेब्रुवारी महिन्यामधील काही महत्त्वाचे करंट अफेअर्स आणि त्यावरती आधारित MCQ. ही सिरीज तुमची एक्झाम होईपर्यंत अशीच सुरू राहणार आहे. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, आमचा जो 2 महिन्यांचा क्रॅश कोर्स ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू होत आहे तो जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी आतापासूनच सुरू करा. कारण विद्यार्थी मित्रांनो, या बॅच मध्ये तुम्हाला संपूर्ण सिलेबस वरती लाईव्ह आणि रेकॉर्डेड क्लासेस दिले जाणार आहेत. या क्लासेसच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण सिलेबस परीक्षेपूर्वी कव्हर केला जाणार आहे. तुमच्या रिव्हिजन्स घेतल्या जाणार आहेत. त्यासोबतच संपूर्ण अभ्यासक्रमाच्या सोप्या भाषेतील नोट्स तुम्हाला इथे दिल्या जातील. तसेच विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेची परिपूर्ण प्रॅक्टिस होण्यासाठी फ्री मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक MCQचा संच सुद्धा तुम्हाला इथे दिला जाणार आहे. तर लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा, ही बॅच जॉईन करा आणि अभ्यासाला आत्तापासूनच सुरुवात करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरूच ठेवा. थँक्यू.